नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सब्जेक्ट इंग्लिश स्कॉलरशिप एक्झाम स्टँडर्ड 8 टॉपिक रायटिंग स्किल्स प्रोज दिलेल्या उतारे व उतारेवरील ॲक्टिव्हिटी कशा सोडवाव्या याविषयी मार्गदर्शन. स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक सरावासाठी पॅसेज पाहणार आहोत. उतारा दिलेला उतारा वाचायचा आहे आणि त्यावरच्या ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत. तर बघा आता, रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. स्विमिंग फॉर फिटनेस इज अन ॲक्टिव्हिटी विच ऑफर्स health benefits for a lifetime. It increases lung capacity and makes the heart pump better. For children, swimming is a mixture of fun and exercise. Spending time floating on back listening to music of water is a matter of excitement. It makes children wish that they did not ever step out of the water. तर ह्या ठिकाणी हा दिलेला पॅसेज जो आहे सुरुवातीला तो जलद गतीने वाचून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला त्याची जनरल आयडिया लगेच लक्षामध्ये येते. आता याची जनरल आयडिया अशी आहे की हा जो उतारा आहे हा स्विमिंग बद्दल आहे आणि स्विमिंगचे फायदे मुलांना कसे असतात याबद्दल सांगणारा हा उतारा आहे. परत याचं दुसऱ्यांदा रीडिंग करायचं आणि ते रीडिंग जे आहे ते आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी आणि कॉम्प्रिहेन्ससाठी उपयोगात येतं. म्हणजे दिलेला पॅसेज हा 3दा वाचायचा आहे. अशा पद्धतीने 3दा वाचून झाल्यानंतर आता आपण याच्यावरची ॲक्टिव्हिटी सोडवणार आहोत. बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडायचा. तर ह्या ठिकाणी बघा, स्विमिंग इन्क्रीजेस डॅश डॅश कॅपॅसिटी. पहिला पर्याय दिलेला आहे लंग, दुसरा ब्रेथिंग, तिसरा रनिंग आणि चौथा स्लीपिंग. आता ह्या ठिकाणी बघा, स्विमिंग इन्क्रीजेस डॅश डॅश कॅपॅसिटी म्हणजे पोहण्यामुळे कशाची क्षमता वाढते. तर बघा उतार्यामध्ये दुसऱ्याच ओळीमध्ये क्लिअर दिलेला आहे. बघा, इट इन्क्रीजेस लंग कॅपॅसिटी म्हणजे ह्या ठिकाणी लंग्स हा शब्द आलेला आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणजे ह्या ठिकाणी याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. बघा, चूज द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आता ह्या ठिकाणी ह्या दिलेल्या 4 पर्यायामधून बरोबर जे पर्याय आहे ते वाक्य निवडायचं आहे. बघा आता, स्पेंडिंग टाइम फ्लोटिंग ऑन बॅक इन द वॉटर इज अ मॅटर ऑफ हॅपीनेस. दुसरा ऑप्शन आहे स्पेंडिंग टाइम फ्लोटिंग ऑन बॅक इन वॉटर इज अ मॅटर ऑफ रिलॅक्सेशन. आणि तिसरा पर्याय आहे स्पेंडिंग टाइम फ्लोटिंग ऑन बॅक इन द वॉटर इज अ मॅटर ऑफ एक्साइटमेंट. आणि चौथा पर्याय दिलेला आहे स्पेंडिंग टाइम फ्लोटिंग ऑन बॅक इन द वॉटर इज अ मॅटर ऑफ ॲक्टिव्हिटी. आता ह्या ठिकाणी बघा, ह्या दिलेल्या पॅसेजमध्ये ते वाक्य जशी तसं दिले. बघा, स्पेंडिंग टाइम शेवटून तिसरी ओळ बघा, स्पेंडिंग टाइम फ्लोटिंग ऑन बॅक लिसनिंग टू द म्युझिक ऑफ वॉटर इज अ मॅटर ऑफ एक्साइटमेंट. आता ह्या ठिकाणी बघा फक्त शेवटचे शब्द वेगवेगळे आहेत. इथे मॅटर ऑफ हॅपीनेस, मॅटर ऑफ रिलॅक्सेशन, मॅटर ऑफ एक्साइटमेंट आणि मॅटर ऑफ ॲक्टिव्हिटी. ह्या फक्त हे सगळे सारखे आहेत, फक्त एवढ्या शेवटच्या ह्या 2 शब्दांमध्ये बदल केलेला आहे. आणि पॅसेजमध्ये मॅटर ऑफ एक्साइटमेंट आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा मॅटर ऑफ एक्साइटमेंट म्हणजे ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. बघा, कंप्लीट द फॉलोइंग डायग्रॅम बाय द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता दिलेली ही जी आकृती आहे, डायग्रॅम आहे या ठिकाणी, तर ते योग्य पर्याय निवडून आपल्याला तिथं ते रिकामी जागा भरायची आहे. बघा, पहिला पर्याय दिलेला आहे मिक्सचर ऑफ स्टडी अँड एक्झरसाइज. आता ह्या ठिकाणी अभ्यास आणि व्यायाम याचं हे एकत्रीकरण आहे. मिक्सचर ऑफ लर्निंग अँड टीचिंग, तर हे शिकणे आणि शिकवणे याचं एकत्रित मिश्रण आहे. मिक्सचर ऑफ एन्जॉईंग अँड प्लेइंग, आणि ह्या ठिकाणी तर उपभोगणे आणि खेळणे याचं हे एकत्रीकरण आहे. आणि चौथं आहे मिक्सचर ऑफ फन अँड एक्झरसाइज, तर आनंद आणि सराव याचं हे मिश्रण आहे की नाही. मग ह्या ठिकाणी बघा पॅसेजमध्ये ह्या ठिकाणी दिलेलंच आहे त्यांनी मिक्सचर ऑफ फन अँड एक्झरसाइज. बघा आता ह्या ठिकाणी तर तिसरी ओळ बघा, स्विमिंग इज अ मिक्सचर ऑफ फन अँड एक्झरसाइज. बघा या ठिकाणी उतार्यात जसं तसे शब्द दिलेले आहे, याच्यामध्ये अजिबात बदल नाही.
ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जो आहे तो मिक्सचर ऑफ फन अँड एक्झरसाइज, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर येतं. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. स्विमिंग फॉर फिटनेस. आता बघा, स्विमिंग जे आहे ते आपल्या फिटनेससाठी उपयुक्त असतं. पहिलं, इज अन ॲक्टिव्हिटी, इज ए वर्क, अ प्ले, अ स्टडी. आता स्विमिंग फॉर फिटनेस ही एक ॲक्टिव्हिटी आहे का, हे एक काम आहे का, हे खेळ आहे का, हे एक अभ्यास आहे? तर आता पॅसेजमध्येच दिलेलं आहे बघा, पहिल्याच ओळीमध्ये दिलेलं बघा, स्विमिंग फॉर फिटनेस इज अन ॲक्टिव्हिटी, म्हणजे ही एक क्रिया आहे. पोहण्याची ही एक काय आहे, क्रिया आहे जी आपल्याला फिट ठेवते. म्हणजे ह्या ठिकाणी बघा, इट इज अन ॲक्टिव्हिटी, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. आता पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत. चूज एनी 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग वेब्स. आता ह्या ठिकाणी आपल्याला 2 अल्टरनेटिव्ह, 2 उत्तर पर्यायाचे 2 उत्तर आपल्याला शोधायचे आहेत. बघा, हेल्थ बेनिफिट्स ऑफ स्विमिंग. आता पोहण्याचे शरीरावर होणारे फायदे काय आहे? बघा, आपल्याला तब्येतीसाठी काय फायदे होतात? पहिलं, स्पेंडिंग टाइम, वेळ खर्च होणे. दुसरा पर्याय दिलाय फन अँड एक्झरसाइज, आनंद आणि सराव पण होतो, आपला व्यायाम पण होतो. तिसरा पर्याय आहे मेक हार्ट पंप बेटर, आपल्या हृदयाचं जे पंपिंग आहे ना, आहे की नाही, चालू बंद हृदय चालू असतं की ती क्रिया ते नेहमी त्याच्यामुळे काय होते, बेटर होते, सुधारते. आणि तिसरा पर्याय आहे इन्क्रीजेस लंग कॅपॅसिटी, याच्यामुळे काय होते, आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. आणि चौथा पर्याय दिलेला आहे मेक हार्ट पंप बेटर, म्हणजे हृदयाचं जे पंपिंग आहे ते कार्य सुरळीत चालतं. मग ह्या ठिकाणी ह्या 3 कार्यांचं बरोबर उत्तर आहे. फन अँड एक्झरसाइज हे कार्य बरोबर आहे, मेक हार्ट पंप बेटर हे पण बरोबर आहे, इन्क्रीजेस लंग कॅपॅसिटी. आता त्यांनी आपल्याला 2 बरोबरचे पर्याय ह्या ठिकाणी विचारलेले आहेत. मग आता ह्या ठिकाणी स्पेंडिंग टाइम हे नाही आहे, बरोबर आहे, पण याचं शरीरावर बेनिफिट्स काय होतो, तर लंग कॅपॅसिटी वाढते आणि हार्ट पंपिंग हे बेटर होतं, म्हणजे हे 2 शरीरावर होणारे बेनिफिट्स आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे त्याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी सराव प्रश्न सोडवू शकतो. तर आता आपण दुसरा पॅसेज ह्या ठिकाणी पाहणार आहोत. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता ह्या ठिकाणी बघा, दिलेला उतारा काय आहे बघा, माय फेवरेट गिफ्ट, माझं आवडतं बक्षीस. बघा, आता ह्या ठिकाणी माय फेवरेट गिफ्ट इज अ सायकल विच वॉज गिफ्टेड टू मी ऑन माय 10th birthday बाय माय फादर. इट वॉज अ ब्रँड न्यू मॉडेल विथ ऑल द लेटेस्ट फीचर्स इन इट. I was the happiest person in the world that day. I hugged my father tight and was jumping with joy. It was the most useful thing I had with me. It had all the latest features like enhanced brakes, improved gears, indicators and a bottle holder. It looked flashy and colorful. आता आपण हा पॅरेग्राफ जलद गतीने पहिल्यांदा वाचला आणि जलद गतीने वाचल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं की याची जनरल आयडिया काय आहे. सर्वसामान्य हा पॅरेग्राफ कशाबद्दल आहे, उतारा कशाबद्दल आहे, तर आपल्याला कळलं की माय फेवरेट गिफ्ट म्हणजे माझं आवडतं बक्षीस किंवा माझं आवडती भेटवस्तू. तर ह्या ठिकाणी लेखकाला त्याच्या वाढदिवसाला मिळालेली गिफ्ट म्हणजे सायकल आहे आणि त्या सायकलचं वर्णन ह्या ठिकाणी लेखकाने केलेलं आहे. आणि त्याला तो अत्यानंद का झाला, वडिलांना मिठी का मारली, याची सर्व कारणं दिलेलं, म्हणजे एका वाचनामध्ये आपल्याला हे कळतं. मग याचं आणखीन दुसऱ्यांदा वाचन करायचं कशासाठी, तर अंडरस्टँड अँड कॉम्प्रिहेंडसाठी, समजण्यासाठी आणि आकलनासाठी, डीप अंडरस्टँडिंग. आणि तिसऱ्यांदा वाचन करायचं की आपल्याला तो पूर्णपणे कॉम्प्रिहेंड होतो, म्हणजे आकलन होतं, त्याचं पूर्णपणे समजतो, लाईन बाय लाईन आपल्याला तो लक्षात येतो. तर ह्या ठिकाणी बघा, आपला असं प्रकारे 3दा वाचायचा हा पॅरेग्राफ. आता आपण याच्यावरची ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग ट्री डायग्राम. आता ह्या ठिकाणी हा ट्री डायग्राम दिलेला आहे, तो कम्प्लीट करायचा आहे आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायामध्ये चौथा पर्यायाला क्वेश्चन मार्क आहे, तर तो पर्याय आपण याच्यातून भरायचा, आपल्याला दिलेल्या 4 पर्यायातून. आता बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायकल, सायकलची गुणवैशिष्ट्य काय काय होती. आता ह्या ठिकाणी दिलंय बघा, एनहॅन्स ब्रेक्स, इम्प्रूव्ह गिअर्स, इंडिकेटर्स अँड डॅश डॅश. आता ह्या ठिकाणी 3 गोष्टी आहेत, ती चौथी गोष्ट शोधायची आहे बघा. तर ह्या ठिकाणी एक आहे बॉटल होल्डर,
दुसरं आहे न्यूऑन लाईट्स, तिसरं आहे अ हॉर्न, अँड चौथं लेटेस्ट क्वालिटी ऑफ टायर्स. आता ह्या बघा, याच्यामध्ये ह्या ठिकाणी कोणती गोष्ट आहे त्याची फॅसिलिटी दिली बघा, शेवटून दुसऱ्या ओळीत दिलेले बघा, एनहान्स ब्रेक्स, इम्प्रूव्ह गिअर्स, इंडिकेटर्स अँड अ बॉटल होल्डर. म्हणजे ह्या ठिकाणी हे 4 गोष्टी आलेल्या आहेत बघा, क्लिअर दिलेलं आहे, जशा पॅसेजमध्ये आहे तसंच आहे. मग ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 ला बॉटल होल्डर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 अ बॉटल होल्डर हे याचं उत्तर आहे. आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. द रायटर वॉज द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड दॅट डे बिकॉज. हा लेखक त्या दिवशी जगातला सर्वात आनंदित व्यक्ती होता. का बरं? याची 4 कारणे ह्या ठिकाणी दिलेली आहे, आपल्याला योग्य ते कारण निवडायचं आहे. हिज सायकल वॉज ए लिमिटेड एडिशन अरायवल. कारण त्याला जी सायकल मिळालेली होती त्या सायकलमध्ये मर्यादित फीचर्स होते किंवा एडिशन्स होते नवीन टेक्नॉलॉजीचे. ही वॉज सेलिब्रेटिंग हिज बर्थडे. तो त्याचा वाढदिवस साजरा करत होता. तिसरा पर्याय आहे ही गॉट अ ब्रँड न्यू मॉडेल ऑफ सायकल. त्याला मॉडेल सायकलीचं नवीन छानपैकी मॉडेल मिळालेलं होतं. आणि चौथा आहे ही गॉट द चान्स टू हग हिज फादर. आणि त्या दिवशी त्याला वडिलांना गच्च मिठी मारायला मिळालेली होती संधी. आता ह्या ठिकाणी बघा आपण पाहणार आहोत, हीच ओळ ह्या ठिकाणी बघायची. द रायटर वॉज द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड दॅट डे. दिलेली लाईन आपण पॅरेग्राफमधून शोधायची. बघा दुसऱ्या ओळीवर आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीवर आय वॉज द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड दॅट डे आय हग माय फादर टाईट. आणि लेखक ह्या ठिकाणी म्हणतो की मला वडिलांना घट्ट मिठी मारायची संधी मिळाली आणि म्हणून मी जगातला सगळ्यात आनंदित व्यक्ती होतो. ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक बघा 4 आहे. ही गॉट द चान्स टू हग हिज फादर. त्यांना वडिलांना मिठी मारायची संधी मिळाली. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. आता ह्या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न घेणार आहोत आपण. हाऊ ओल्ड द रायटर इज. लेखक किती वर्षाचे आहेत बघा. पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 जो आहे तो 12 आणि पर्याय क्रमांक 4 आहे जो आहे तो 10. आता लेखकाचं वय ह्या ठिकाणी बघा पहिल्याच लाईनमध्ये आपल्याला क्लिअर होते त्याची गोष्ट बघा. माय फेवरेट गिफ्ट इज अ सायकल विच वॉज गिफ्टेड टू मी ऑन माय 10th बर्थडे. बघा माझ्या 10व्या वाढदिवसाला मला एक सायकल बक्षीस म्हणून मिळाली, त्याची आवडती सायकल. आता ह्या ठिकाणी 10वा वाढदिवस म्हणजे त्याचा जो वाढदिवस आहे तो 10 क्रमांकाचा, म्हणजे 10व्या वर्षी तो साजरा करण्यात आला, म्हणजे 10वा वाढदिवस, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण स्कॉलरशिप परीक्षेचा दिलेल्या उतार्यावरून सराव करू शकतो.